विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर 13व्या दिवशी राज्यामध्ये आता नवं सरकार स्थापन झालंय। महाराष्ट्राचे 21वे मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस यांनी शपथ घेतली आणि उपस्थितांकडून एकच जल्लोष करण्यात आलाय। मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतल्यावर पंतप्रधान मोदींनी त्यांच्या पाठीवर थाप मारली आणि त्यांचं अभिनंदन केलं, त्यांचं कौतुक केलं। राज्यामध्ये पुन्हा एकदा आता देवेंद्र फडणवीस हे मुख्यमंत्री झालेले आहेत। काही वेळापूर्वीच आझाद मैदानमध्ये हा सोहळा पार पडला। पंतप्रधानांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये, केंद्रीय मंत्र्यांच्या उपस्थितीमध्ये आणि भाजप शासित राज्य जे आहेत त्यांच्या मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीमध्ये आणि उपस्थितांमध्ये अर्थातच होते अनेक उद्योगपती, कलाकार, खेळाडू ही सगळी मंडळी उपस्थित होती आणि त्यांच्या समोर हा शपथविधी सोहळा पार पडला। मी देवेंद्र सरिता गंगाधरराव फडणवीस ईश्वर साक्ष शपथ घेतो की कायद्याद्वारे स्थापित झाले आहे अशा भारताच्या संविधानाबद्दल मी खरी श्रद्धा व निष्ठा बाळगेन। मी भारताची सार्वभौमता व एकात्मता उन्नत राखीन। मी महाराष्ट्र राज्याचा मुख्यमंत्री म्हणून माझी कामे निष्ठापूर्वक व सत्सद विवेक बुद्धीने पार पाडेन आणि संविधान व कायदा यानुसार सर्व तऱ्हेच्या लोकांना मी निर्भयपणे व निपक्षपातीपणे तसेच कोणाच्याही विषयी ममत्वभाव किंवा आकस न बाळगता न्याय वागणूक देईन। मी देवेंद्र सरिता गंगाधरराव फडणवीस ईश्वर साक्ष शपथ घेतो की महाराष्ट्र राज्याचा मुख्यमंत्री म्हणून माझ्या विचारार्थ आणली जाईल किंवा मला ज्ञात होईल अशी कोणतीही बाब असा मुख्यमंत्री म्हणून माझी कामे यथायोग्य पार पाडण्यासाठी आवश्यक असेल ते खेरीज करून एरवी मी कोणत्याही व्यक्तीला किंवा व्यक्तींना प्रत्यक्षपणे व अप्रत्यक्षपणे कळवणार नाही किंवा त्यांच्याकडे उघड करणार नाही। महानिकाला दिवशी सर्वाधिक पाहिलेलं चॅनल